सत्तेचं तख्त कोणा एका व्यक्तीचं नाही. सत्तेचं तख्त कोणा एका व्यक्तीचं नाही, कोणा एका धर्माचं नाही, कोणा एका वर्गाचं नाही, तर हे देशातल्या जनतेचं आहे आणि त्याचे रक्षण करणे तुमचे आमचे कर्तव्य आहे. संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सत्तेची व्याख्या आणि वर्णन असं केलंय. आता आज अचानक मी यशवंतरावांच्या या विचारांबद्दल का बोलतेय? कारण ही व्याख्या त्यांच्याच जिल्ह्यातील नेत्यांना नव्यानं शिकवण्याची वेळ आली आहे की काय असं वाटायला लागलंय. सातारा जिल्हा परिषदेचा निकाल, अध्यक्षपदाची निवडणूक आणि त्यासाठी झालेला घोडा बाजार हे सगळं पाहिलं तर कुणालाही जाणवेल की त्यांच्याच जिल्ह्यात त्यांचेच विचार कसे पायदरी तुडवले जात आहेत. आता नेमकं काय झालं ते मी सांगते. 9 फेब्रुवारीला सातारा जिल्हा परिषदेचा निकाल लागला आणि सुरुवात झाली एका राजकीय महानाट्याची. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादींची युती होती. त्यांच्या विरोधात भाजप स्वबळावरती मैदानात होतं. एकूण जागा 65, त्यापैकी भाजपने सर्वाधिक 27 जागा जिंकल्या, शिवसेनेनं 20, राष्ट्रवादीने 15 जागा जिंकल्या. म्हणजेच सेना राष्ट्रवादीच्या युतीचा आकडा झाला 35 आणि बहुमताचा आकडा होता 33. त्यामुळे निकालानंतर शिवसेना राष्ट्रवादीचा अध्यक्ष होईल असं सगळ्यांनाच वाटलं होतं. पण ऐनवेळी भाजपने शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादीचे 3 सदस्य फोडले आणि सातारा जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष बनवला. आणि त्याचवेळी अनेक घडामोडी घडल्या. साताऱ्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शंभूराज देसाईंनी निवडणुकीच्या वेळी धक्काबुक्की झाल्याचा दावा केला. भाजपने लोकशाहीची हत्या केली आहे वगैरे शब्दांचा वापर करत देसाईंनी आपला रोषही व्यक्त केला. आज 3 दिवसांनी याच नाटकाचा दुसरा अंक रंगला विधान भवनामध्ये. शिवसेनेचे आमदार आणि मंत्र्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन सुरू केलं. ही घोषणाबाजी तेव्हा सुरू होती पोलिसांच्या विरोधात. आता या पोलिसांचा याच्यामध्ये काय रोल आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. पुढे दोन्ही सभागृहामध्ये आज दिवसाभरामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती फक्त आणि फक्त एकाच विषयाची, सातारा जिल्हा परिषदेचा निकाल आणि शिवसेना विरुद्ध भाजपमधला संघर्ष. खरं तर हा संघर्ष इतका टोकाला गेलाय की आज शिंदेंच्या मंत्र्यांनी राजीनामे देऊ अशी भूमिका एकनाथ शिंदेंसमोर मांडली आहे. त्याशिवाय अशा अनेक घडामोडी घडल्या आहेत ज्यामुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये ऑल इज वेल आहे का असा प्रश्न पडावा. आणि यावरच आधारित आपला पहिला प्रश्न आहे, तोच पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा पहिला प्रश्न आहे, सध्याचं राजकारण पाहता एकनाथ शिंदेंची शिवसेना 5 वर्ष सरकारमध्ये राहील असं वाटतंय का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. आता तुम्ही म्हणाल की इतक्या टोकाचा प्रश्न का विचारलाय, तर त्याआधी आपण एक व्हिडिओ बघूयात. तर हा व्हिडिओ आहे सातारा जिल्हा परिषदेतला. तारीख होती 19 मार्च, जिथे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक सुरू होती. तिथे इतकी गर्दी होती की गर्दीतून कोणता नेता जातोय किंवा आलाय हे काही कळत नव्हतं आणि म्हणूनच हा व्हिडिओ थोडा स्लो केला होता. त्यात शिवसेना मंत्री शंभूराज देसाई, भाजपचे नेते आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे दिसत आहेत. त्यातही शंभूराज देसाई गर्दीतून वाट काढत जात आहेत असं तर नक्की वाटत नाहीये. आणि नेमका याचाच उल्लेख करत शंभूराज देसाईंनी साताऱ्याचा बदला मुंबईत घेतला कसा ते बघूया. तो एसपी जो वागलाय ना सभापती महोदय, पूर्ण एखाद्या घरगाड्यासारखा वागलाय. त्यामुळे आपण माझी विनंती आहे त्याला तात्काळ निलंबित करा, बडतर्फ करा सेवेतनं. आज त्याची निवृत्त हायकोर्ट जज मार्फत त्याची चौकशी करा. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे माझी हात जोडून आपल्याला विनंती आहे, अशा पद्धतीनं मंत्र्यांवर आरेरावी करणाऱ्या, मंत्र्यांना जखमी करणाऱ्या त्या पोलीस दलाचा प्रमुख तुषार दोशी, एलसीबीचा इन्स्पेक्टर देवकर
LCBचा असिस्टंट इन्स्पेक्टर गर्जे आणि त्यांच्याबरोबरचे 100 पोलीस यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्याला निलंबित करा, एवढीच हात जोडून सभापती महोदय आपल्याला विनंती आहे. आता शंभूराज देसाईंनी बदला घेतला असं का म्हणतेय, तर त्यांनी भाजपवरती आरोप करत असतानाच साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर कारवाईची मागणी करून टाकली. त्यांचं टायमिंग बघा, तेव्हा चेअरवरती होत्या उपसभापती नीलम गोऱ्हे. त्यांनी तातडीने शंभूराज देसाईंची मागणी मान्य केली आणि एक घोषणा केली. ताबडतोब साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे. आता नीलम गोऱ्हेंनी पोलीस अधीक्षकांसह तिथे असलेल्या अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले, पण त्यावर विधान परिषदेतून विरोध सुरू झाला आणि विरोध करणारे नेते कोण होते, तर ते होते मंत्री जयकुमार गोरे. ही परिस्थिती समजून न घेता, वस्तुस्थितीचा अहवाल न मागवता, फक्त इथं चर्चा झाली म्हणून एखाद्या IPS अधिकाऱ्याला सस्पेंड करणं हे नियमांना धरून सभापती महोदय नाही. आपण अशा पद्धतीचे निर्देश कसं देऊ शकतो? निवडणूक चालू असताना 100 मीटरच्या आत जायला नाही पाहिजे, 5 मीटरवर सभागृहाच्या जातात कसं अध्यक्ष महोदय? या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे, याही गोष्टीची माहिती घेतली पाहिजे. आणि आपण मंत्री म्हणून काम करत असताना त्या जिल्हा परिषदेच्या परिसरामध्ये असलेल्या पोलिसांना शिवीगाळ करण्याचा अधिकार दिला कुणी? आणि हेच मंत्री जयकुमार गोरे आपल्यासोबत थोड्याच वेळात असणार आहेत. आपण त्यांच्याशी याच विषयावरती चर्चाही करणार आहोत. आता पुढे जाऊयात. सत्तेतल्या 2 महत्त्वाच्या पक्षांमध्ये असा राडा सुरू होता, मग विरोधक शांत कसे बसतील? आणि त्यातही ठाकरेंची शिवसेना. भाजप शिवसेनेमध्ये शाब्दिक चकमक सुरू असतानाच ठाकरेंचे आमदार अनिल परबांनी चांगलेच टोले हाणले. भारतीय जनता पक्षाकडनं तुळवले जात आहेत, स्वतःला वाघ समजतायत. हे वाघ आता गेले कुठे? शेपटी घालून बसलेले आहेत. परमवीर सिंगने ज्यावेळेला कल्याणच्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या फक्त थोडा त्रास दिला म्हणून यांच्या नेत्यांनी भर व्यासपीठावरती राजीनामा दिला होता. कुठे गेलं ते शौर्य? कुठे गेली ती ताकद? का फक्त शिवसेनेबरोबर दादागिरी करायची आणि भारतीय जनता पक्षासमोर शेपटी घालायची? हे ह्या सभागृहात मी कधी बघितलं नव्हतं. वर्णीवरनं आम्हाला यायला देणार होते. शेपटी घालण्याच्या गोष्टी यांनी आम्हाला शिकवू नये. आम्ही न्याय मागितलेला आहे. आमच्या मंत्री महोदयांनी तुमच्याकडे दाद मागितलेली आहे. हा राजकीय संस्कार आहे आणि ज्यांना संस्कार नाही ते असं बोलतात. फक्त परिषदेतच नाही तर विधानसभेमध्ये सुद्धा शिवसेनेनं साताऱ्यातल्या पोलीस अधीक्षकांवरनं सरकारला घेण्याचा प्रयत्न केला होता. आता थोडं नीट ऐका. शिवसेना भाजप राज्याच्या सत्तेत एकत्र आहेत. साताऱ्यात मात्र हेच 2 पक्ष कट्टर विरोधक आहेत. सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपने सेनेला चेकमेट करत झेंडा फडकवला. हातात आलेली सत्ता गेल्याचा राग शिवसेनेच्या नेत्यांच्या मनात होता आणि शिवसेनेनं तोच राग मनात ठेवत भाजपला कमी आणि सातारा पोलिसांना जास्त टार्गेट केलं. आता हेच पोलीस खातं आहे मुख्यमंत्र्यांकडे, त्यामुळे नक्की काय घडतंय ते तुमच्या लक्षात आलंच असेल. आणखीन या संदर्भातलंच आणखीन एक आपण बाईट बघूया. मंत्री बघितले नाहीत, पदाधिकारी बघितले नाही, कोणी बघितले नाही, जसे आमदार बघितले नाही, असे आरोपीला जो असं पकडतात तसं पकडून घेऊन गेले. आणि त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर ते 2 लोक, बरं ते 2च कसे काय मग मतदार त्यांनी पकडले? 2च मतदार जे आहेत ते त्यांना घेऊन गेले आणि त्यांना निवडणूक, मी पुन्हा फोन केला त्यांना DGंना. DG म्हणाले असं होणार नाही. मी बोलला होणार काय नाही, निवडणूक पूर्णपणे पार पडते तिकडे. निवडणूक पार पडल्यानंतर तुम्ही त्यांना सोडून काय उपयोग आहे? आणि मग निवडणूक पार पडली आणि त्यानंतर या सगळ्या, परंतु जी परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची परिस्थिती पहिल्यांदा आपण पाहिलेली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी जी वस्तुस्थिती सांगितलेली आहे त्या वस्तुस्थितीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल आणि चौकशीच्या मध्ये जे काही निष्पन्न होईल त्यानुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल. त्यामुळे कुठेतरी अन्यायाचा आरोप करणारे हे शिवसेनेचे नेते आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी याबद्दल आपलं मत मांडलं एकनाथ शिंदेंनी आणि त्यावरती नंतर मुख्यमंत्र्यांनी आपलं मत मांडून कुठेतरी या सगळ्याला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय. परंतु हे सगळं सुरू असतानाच 2 अत्यंत महत्त्वाच्या बैठका विधानभवनामध्ये सुरू होत्या.
एक होती भाजपची आणि दुसरी शिवसेनेची. दोन्ही बैठकांचे तपशील मी सांगणार आहे, पण साताऱ्यामध्ये भाजपने हातातली सत्ता काढून घेतल्याचा शिवसेना विधान परिषदेतून बदला घेण्याच्या तयारीत होती आणि तो जवळपास घेतलाही होता. पण मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलेल्या निवेदनाचा आधार देत परिषदेमध्ये सभापती राम शिंदेंनीही नीलम गोऱ्हेंचा निकाल होल्ड केला. होतं, परंतु सरकारने चौकशी केली नाही. तथापि मी असा निर्णय जाहीर करते असं देखील यामध्ये सांगण्यात आलं. त्यामुळे ही सगळी गोंधळाची परिस्थिती पाहता त्यामध्ये या चर्चेच्या अनुषंगाने आणि झालेल्या प्रकाराच्या अनुषंगाने जो रुलिंग देणं अपेक्षित आहे तर ते मी रुलिंग लवकरच देतो. ते रुलिंग मी राखून ठेवलंय आणि त्यामुळं ते रुलिंग राखून ठेवलेलं आहे. मी लवकरात लवकर त्याचं रुलिंग देईल. आणि नक्कीच जे काय घडलंय आणि घडतंय त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत मंत्री जयकुमार गोरे. आपण गेस्ट सेंटरला जाऊन त्यांच्याशी चर्चा करूया. जयकुमार गोरेजी, आपलं स्वागत आहे 0 आवरच्या गेस्ट सेंटरमध्ये. आज जे काही नाट्य रंगलेलं होतं त्याच्यामध्ये आपण सुद्धा विधान परिषदेमध्ये आक्षेप घेतला नीलम गोऱ्हेंच्या निर्णयाबद्दल. परंतु या नाट्याची सगळी सुरुवात साताऱ्यात झाली आणि त्याच्यावरती प्रचंड मोठा शिवसेनेचा आक्षेप आहे. त्यावरती तुमचं म्हणणं काय आहे? आपण आपल्याच चॅनलवर आपण जे व्हिडिओ दाखवत आहे ते व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण बघा की जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होती आणि ती निवडणूक असताना जिल्हा परिषदेच्या प्रिमायसेसमध्ये जिल्हा परिषद सदस्य कोणी येऊ नये असे जिल्हा परिषद निवडणूक निर्णय अधिकारी विद्यमान कलेक्टर यांचे निर्देश होते. आणि तसे निर्देश असताना सुद्धा पालकमंत्री महोदय सातत्यानं त्या जिल्हा परिषद प्रिमायसिसमध्ये जाताना आपण पाहतोय. जाताना सोबत असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन जाताना आपण पाहतोय. त्यासोबत कायद्याचं उल्लंघन होताना आपण पाहतोय. सदस्यांना सोबत घेऊन जाताना आपण पाहतोय. आणि ज्या सदस्यांच्यावर गुन्हा दाखल होता 307 आणि अपहरणाचा गुन्हा दाखल आहे अशा सदस्यांना पालकमंत्री स्वतःच्या गाडीत घेऊन येत आहेत, समोर घेऊन जात आहेत, समोर पोलीस थांबवत आहेत, पोलिसांच्या समोर पोलिसांना ढकलून बाजूला करतायत, त्यांना शिवीगाळ करतायत आणि ते घेऊन जात आहेत. ही वस्तुस्थिती आपण सगळेजण बघतोय. आणि वरती जो आपण व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ सभागृह जिथं मतदान होणार आहे तिथून 5 मीटर अंतरावर आहे. तिथं शेकडो कार्यकर्त्यांचं झुंबड त्या ठिकाणी आपण सगळेजण पाहतोय. अशा परिस्थितीमध्ये निवडणूक कशी होईल? तेव्हा पालकमंत्री म्हणून आपण जबाबदार व्यक्ती आहोत. निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये कायद्याचं पालन आपण केलं पाहिजे आणि याची सगळी जबाबदारी त्यांची होती. कदाचित माहिती नाही असं त्यांनी का केलं, परंतु ही परिस्थिती तुम्ही सगळ्यांनी बघितल्यावर या सगळ्या घटनेला कोण जबाबदार आहे? बरं, हजारो कार्यकर्ते जेव्हा तुम्ही जिल्हा परिषदेच्या जयकुमारजी, तुम्हाला या सगळ्या परिस्थितीत असं तर म्हणायचं आहे का की त्यांनी निवडणूकच मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न केला होता? बिलकुल आपण पाहताय ना, मी सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्हीच तुमच्या चॅनलवर दाखवले की ज्या कंपाऊंडच्या आत फक्त सदस्यांनी आत जायचे, त्या कंपाऊंडच्या आत शेकडो हजारो कार्यकर्ते तुम्ही पाहताय की तिथे जात आहेत. आणि कशा पद्धतीनं आपण पाहिलं की पण जयकुमारजी तिथे तुमचेही मंत्री दिसत आहेत ना, बाकी सगळ्या गोष्टी तिथे शिवेंद्रराजे भोसले पण दिसत आहेत. शिवेंद्रराजे भोसले हे गेल्यानंतर यांनी जेव्हा सगळा अकांड तांडव झालं तेव्हा शिवेंद्र महाराज गेले. शेवटी परिस्थिती बघून कार्यकर्त्यांना जर पुढं जायलाच जागा नसेल, जिल्हा परिषद सदस्यांची अडवणूक तिथं होते आणि ही नाही, पण व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, आम्ही सर्कल करतोय तिथे शिवेंद्रराजे भोसले आणि त्याचबरोबर शंभूराज देसाई आमने सामने दिसत आहेत या व्हिडिओमध्ये एकाच वेळेला. आपण पहा ना का आपले सामने आहेत. एवढे कार्यकर्ते जर मतदान ज्या हॉलमध्ये होते ते तिथून 10 मीटर अंतरावर ते हॉल आहे आणि त्या ठिकाणी जर हे बघा आपण समोर व्हिडिओ दाखवतो किती संख्या आहे. एवढ्या संख्येनं जर कार्यकर्ते दिले जातात, पोलिसांनी कारवाई करायची नाही, पोलिसांनी थांबवायचंच नाही सभागृहात जाताना कोणाला, असं थोडी होईल. नाही, पण ते कार्यकर्ते नाहीत आणि ते पोलीस आहेत असा शंभूराज देसाईंचा दावा आहे आणि म्हणूनच त्यांचा पोलिसांवरती आक्षेप आहे या प्रकरणामध्ये. आता व्हिडिओ आपण पहा, कोण आहे ते पण पहा. आणि माझं म्हणणं पहिला विषय आहे की पालकमंत्री म्हणून किंवा ही परिस्थिती करत असताना त्यांचं काम आहे का त्या ठिकाणी जाणं?
निवडणुकीच्या कायद्याचं उल्लंघन करण्याची आवश्यकता आहे का, हे सगळं आपण पाहिलं पाहिजे ना. एकतर्फी आपण जेव्हा सदस्यांचा विषय आहे, मला एक सांगा, ज्या सदस्यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला ते राष्ट्रवादीचे होते, त्यांचा मुलगा राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे, त्यांच्या मुलानं गुन्हा दाखल केला राष्ट्रवादीच्या, आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करायची नाही असं त्यांचं म्हणणं आहे का? आणि मग भाजपवर आरोप करून काय मिळवलं तुम्ही? भारतीय जनता पक्षावर आरोप करायचा आणि भारतीय जनता पक्षानं हे सदस्य इथून नेले अशा पद्धतीचा आरोप करता आपण. पण एक लक्षात घ्या, पोलिसांची भूमिका त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याची नव्हतीच, तर त्यांना किमान तो सदस्य समोर घेऊन त्याचं अपहरण झालं नाही झालं समोरासमोर करून त्यानंतर मतदान करू दिलं असतं ना. म्हणजे याचा सगळ्याच्या परंतु निवडणुकीशी काही संबंध शेवटपर्यंत नव्हता, दोन त्या सदस्य दोन उमेदवारांना होल्ड होते. करण्याचा प्रयत्न नव्हता हा, असं तुम्ही म्हणता, आणि त्याच्यासाठी पोलिसांचा वापर वगैरे काही झालेला नाहीये या ठिकाणी. होल्ड करण म्हणजे किमान आता ज्यांचा गुन्हा दाखल झाला त्यांना विचारायला पण नको अशी मानसिकता आहे का आपली? किमान त्यांना विचारलं तर पाहिजे, गुन्हा दाखल झाला आहे, सदस्याच्या बाबतीतली भूमिका काय आहे. पण कुठल्याही परिस्थितीत त्याला आम्ही सोडणार नाही, त्याला आम्ही कसा मतदान करत नाही बघतो, अशा पद्धतीची भूमिका घेणं आणि शेवटस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. मला सिंपल विषय तुमच्या पुढं सांगायचं आहे की जिल्हा परिषदेच्या प्रिमायसेसमध्ये शेकडो लोक घेऊन त्या ठिकाणी जाण्याचं कारण काय होतं? तिथली कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं कारण काय होतं? मतदानाची प्रक्रिया आपण सांगता हे 2 सदस्य गेले. मला एक सांगा, आम्हाला मतं पडली 33, त्यांना मतं पडली 30, हे 2 सदस्याची बेरीज केली तर 30 आणि 2 32, तरी पण आम्ही होतो 33. आमची निवडणूक प्रक्रिया जर झाली ना त्याच्यामध्ये हे असते 2 सदस्य तरी आम्ही निवडणूक जिंकत होतो. म्हणजे या सगळ्या घटनेचा निवडणुकीशी काही संबंध नाहीये, तरीही तुमचा तिकडे अध्यक्ष बसणार होता. पण जयकुमारजी, अध्यक्षावरनंच मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आज जी गळाभेट तुम्ही घेतली महेश शिंदेंची, तर आता त्यानंतर जर त्याच्यावरनं प्रश्न असा निर्माण होतो की मतं फुटली का, अशा प्रश्नावरनं जर शिवसेनेने कारवाई केली तर मग भाजपमध्ये महेश शिंदेंना घेणार का तुम्ही? मला एक समजून घ्या तुम्ही की महेश शिंदे साहेब आणि आमची निवडणुकीच्या पूर्वीची आमची अलायन्स होती. आम्ही दोघांनी निवडणूक एकत्र लढली, भारतीय जनता पक्ष आणि महेश शिंदेंचा शिवसेना, आणि आम्ही कोरेगाव तालुक्यामध्ये एकत्र निवडणूक लढली. निवडणुकीच्या पूर्वीची आमची अलायन्स होती आणि निवडणुकीनंतर ही ते आमची अलायन्स तशीच राहिली. कारवाई करण्याचा प्रश्न येतो कुठं? निवडणूकच आम्ही दोघांनी एकत्र लढलेली आहे. त्यामुळं कोण काय म्हणतं याला अधिकचं महत्त्व द्यायचं कारण नाही. जर शिवसेनेचे आमदार असले महेश शिंदे साहेब तरीसुद्धा त्यांनी आमच्यासोबत निवडणूक पूर्ण. पण जयकुमारजी, तुम्हाला असं वाटतंय, पण अशा परिस्थितीमध्ये आता शिवसेनेला तर नक्की तसं वाटत नाहीये, त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई झाली तर त्यांच्यासाठी तुमच्या पक्षामध्ये जागा आहे का, असा प्रश्न आहे. आता तो खूप पुढचा विषय आहे. कारवाई होईल नाही होईल, आमच्याकडे जागा आहे नाही, हा पुढचा विषय आहे. इथं परिस्थिती काय आहे की शेवटी आमची अलायन्स आहे, आम्ही युती म्हणून आम्ही सोबत वरती लढतो. शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, आम्ही एकत्र आहोत. तर शेवटी कुठला वाद किती टोकाला न्यायचा आणि किती त्याचा इश्यू करायचा हाही विषय शेवटी म्हणजे या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा अलायन्स मध्ये ऑल इज वेल आहे असं तुम्ही म्हणाल का? पोलिसांना वेटीला धरण्याचा प्रयत्न आजपर्यंत कोणी केला? पोलिसांना वेटीला कोणी धरलं? कायदा सुव्यवस्था कोणी तोडली? कंपाऊंड कोणी तोडलं? कंपाऊंडमध्ये कार्यकर्त्यांना कोणी घुसवलं? 307च्या आरोपींना कोण घेऊन आलं आणि ते त्यांना पोलिसांना अटक करण्यापासून किंवा पोलिसांना चौकशी करण्यापासून कोणी रोखलं? प्रत्येक गोष्ट केली ती त्यांनी केली. त्यांचंच या प्रिमायसेसमध्ये कुठलंही काम नसताना ते गेले आणि तिथली परिस्थिती जी निर्माण झाली त्याला 100% कोण जबाबदार आहे? बर ठीक आहे. आता ह्या घडीला तरी एकमेकांकडे तुम्ही बोटं दाखवताय, पण तरी सुद्धा तुम्ही म्हणताय की अलायन्स महत्वाचं आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. बघूया भविष्यामध्ये नक्की काय अनफोल्ड होतंय. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल. आणि यानंतर आपण साताऱ्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. शंभूराजी, आपलं स्वागत आहे. आणि आज मला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ज्याच्यावरनं हे सगळं नाट्य होतंय ते नाट्य आधी साताऱ्यामध्ये नेमकं कशा पद्धतीने घडलं होतं, नेमकं काय झालं होतं? सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडीच्या वेळी आमची जी प्रीपोल अलायन्स आहे
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची त्या 33 सदस्यांना आम्ही जिल्हा परिषदेकडं या ठिकाणी घेऊन गेलेलो होतो. 4थ्या मजल्यावर आम्ही असताना आमच्यातल्या 2 सदस्यांवर खोटा गुन्हा दाखल करून, म्हणजे जे की 11 वाजता मतदान आहे तर सकाळी पहाटे 5:45 गुन्हा दाखल केला आणि त्या खोट्या गुन्ह्यामध्ये त्या 2 सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. ते दोन्ही सदस्य माझ्याबरोबर आणि मकरंद पाटील साहेबांच्या बरोबर आम्हाला इथपर्यंत मतदान केंद्रापर्यंत जायचे असं सांगत होते, पण त्यांना अडवलं. आमच्याशी धक्काबुक्की केली, मंत्री महोदय मकरंद पाटलांशी केली, माझ्याशी केली. त्या धक्काबुक्कीत झटापटीत माझ्या देखील बोटाला जखम झाली आणि बळजबरीनं खोट्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी त्या 2 आमच्या सदस्यांना तिथून बळजबरीनं घेऊन गेले आणि एक प्रकारे जिल्हा पोलीस दलांनी सातारच्या भाजपला अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची भेट अशा पद्धतीचा दांडगावा करून दिली. बर पण ज्या पद्धतीने या सगळ्या घडामोडी घडतायत, जे दोषारोप आज सुद्धा पाहायला मिळाले, त्यामुळे एक प्रश्न असा पडतोय की महायुतीमध्ये ऑल इज वेल आहे ना आता या घडीला? आता बघा तुम्ही, सातारचा अनुभव तर मी तुम्हाला सांगितला काय वस्तुस्थिती घडली ती. त्यामुळं आता ऑल वेल आहे का ऑल नॉट वेल आहे हे आता जनतेनं त्यातला विचार करायचा आहे. आम्ही तर युती धर्म पाळायचा प्रयत्न करतोय. आम्ही तर थेट भाजपवर कुठेही टीका करत नाही. तुम्ही सगळं जर पाहिलं या 20 तारखेच्या इन्सिडेंट्स नंतर, तर आमचा रोष हा पूर्णपणे जिल्हा पोलीस दलावर आहे. जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख तुषार दोशींवरती आहे. जे बाकीचे जे 2 अधिकारी तिथं होते त्या 2 अधिकाऱ्यांच्या वरती आहे. त्यामुळं आम्ही कुठेही हे भाजपनं केलं असं कधीच म्हटलेलं नाही. त्यामुळं आमच्या बाबतीत, साताराच्या बाबतीत तरी आमचा पूर्णपणे आक्षेप हा पोलीस दलावर आहे. बर ठीक आहे. असं भाजपाने केलेलं नाही, असं म्हणजे भाजपाने केलंय असं तुम्ही म्हणत नाही आहात, असं तुमचं आत्ता या क्षणी म्हणणं आहे. पण तरीसुद्धा या सगळ्या परिस्थितीमध्ये किंवा एकंदरीतच या सरकारमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांची गळचेपी होतीये किंवा भाजपाकडनं सन्मानजनक वागणूक मिळत नाही आहे, अशी शिवसेनेच्या मंत्र्यांची तक्रार आहे असं आमच्या कानावर येत आहे. तर तुमचा नेमका सूर काय आहे? काय महायुती ऑल वेल. हे बघा, आम्ही माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. आम्ही ज्या पद्धतीनं आम्हाला माननीय शिंदे साहेबांच्या सूचना येतील, आदेश येतील, त्या आदेशभर हुकूम आमच्या विभागाचं काम करायचा प्रयत्न आम्ही करतोय. खरं तर आत्ताच आम्ही थोड्या वेळापूर्वी म्हणजे तुमच्या आधीच मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी सुद्धा बोललेलो आहोत आणि महेश शिंदेंनी आज विधानभवनामध्ये जयकुमार गोरेंची गळाभेट घेतली. त्याच्याबद्दल आम्ही त्यांना छेडलं आणि त्यांच्याकडनं कुठली ऑफर आहे का महेश शिंदेंना असंही आम्ही विचारलेलं होतं. आता तुमची मतं फुटली तर मग आता या परिस्थितीमध्ये महेश शिंदेंवरती कारवाई वगैरे होणार आहे का? एवढ्या मोठ्या प्रश्नाला एका वाक्यात उत्तर आहे, नांदा सौख्य भरे. धन्यवाद मंत्री महोदय, तुम्ही आमच्याशी चर्चा केलीत त्याबद्दल. आणि यानंतर आपण आता थेट पहिल्या प्रश्नाचा निकाल काय आहे, महाराष्ट्राचा कौल काय आहे ते पाहूयात. जाऊयात आपल्या पोल सेंटरला. या सगळ्या राजकीय नाट्यावरतीच आमचा पहिला प्रश्न आहे. सध्याचं राजकारण पाहता एकनाथ शिंदेंची शिवसेना 5 वर्ष सरकारमध्ये राहील असं वाटतं का? आणि अगदी कट टू कट निकाल आहे. 55% लोक नाही असं म्हणतात आणि 45% लोक म्हणतात होय, ऑल इज वेल. आणि आज राजकीय पटलावर जे काही दिसलं त्या अनुषंगाने आता आमची भूमिका, एबीपी माझाची भूमिका आपल्याला सांगतायत आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक. सरिता. धन्यवाद पूर्वी. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला परत एकदा सध्याची राजकीय संस्कृती दिसून गेली आहे. त्यामुळे आज काही हिंदी सिनेमांच्या गाण्यांची आठवण झाली. खरं तर साताऱ्यात एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेनं हातमिळवणी केली ती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाशी. खरं तर तिथे महायुती होती. त्यामुळे भाजपासाठी दोस्त दोस्त ना रहा असं झालं. भाजपनेही दंड थोपटले आणि देखे जरा किसमे कितना है दम सुरू झालं. मग काय, दोन्हीकडले मंत्री त्या अध्यक्षपदाच्या मतदानासाठी पोहोचले. त्यात कोणीतरी कोणाला धक्काही मारला. पोलीस सुद्धा मोठ्या प्रमाणात तिथे उपस्थित झाले. एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा ही गर्दी केली. हे सगळं व्हिडिओ दाखवून पूर्वीनं आपल्याला सांगितलंच आहे. पण शेवटी
आजच्या राजकारण्यांना जर तुम्ही हे विचारलं की तुम्ही असं का वागता, शोभतं का तुम्हाला हे, त्यातही मंत्री असताना, तर एखाद वेळी आपल्याला उत्तर मिळेल, गंदा है पर धंदा है. मग जे घडायचं तेच झालं. भाजपनं आपला अध्यक्ष बसवला आणि आज आंदोलन करणारे, विधिमंडळात त्रागा करणारे, साताऱ्याच्या एसपींचं निलंबन करण्याची एक व्यवस्थित रणनीती आखून ते घडवून आणणाऱ्या शिवसेनेसाठी दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है अशी परिस्थिती आली. आपण मात्र सामान्य मतदाता. आपला असा गोड गैरसमज आहे की हे विधिमंडळ आपल्यासाठी बसतं, आपल्यासाठी ही मंडळी निवडून येतात आणि आपले मुद्दे मांडायला हे विधान भवनात येतात. पण सातारा आणि आज जे काही घडलं हे बघून आता आपण एकच गाणं म्हणू शकतो, आता देवा काळजी रे. साताऱ्यातनं आपण जरा नाशिकमध्ये येऊयात. गेल्या काही दिवसांपासून नाशिकचं नाव लहान थोरांच्या ओठांवर आहे. हे प्रकरणच असं आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भावना आहे आणि ती म्हणजे संताप. खरं तर महाराष्ट्र ही संतांची भूमी असं आपण अभिमानाने म्हणतो. संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांपासून अंधश्रद्धेवर आपल्या साहित्यामध्ये सर्वच संतांनी ठळकपणे वार केलेले आहेत. पण तरीही आपल्याच समाजामध्ये भोंदू उपटतात, ही समाजाचा विवेक झोपल्याची घंटा आहे. खरं तर श्रद्धा अंध झाली की भोंदू देव होतात आणि सत्य गाडलं जातं. आता तरी लोक जागे झाले नाहीत तर अन्यायाचं राज्य कायमचं पक्क होणार हे निश्चित आहे. खरं तर एखादा पाखंड किंवा कर्मकांड केल्यानंतर योगायोगानं त्यातून यश मिळालं की तीच परंपरेच्या नावानं मिरवली जाणारी गोष्ट आहे. आणि त्यात जर एखाद्या बुवा किंवा ज्योतिषाकडे मोठे नेते जाताना दिसले तर ती परंपरा आणखीनच मोठी होते. लहान नेतेही मेंढराप्रमाणे आपल्या आदर्शांना फॉलो करत कधी बाबांच्या चरणी तर कधी मंदिरामध्ये कर्मकांड करायला पोहोचतात. यामध्ये फक्त नेतेच आहेत असंही मुळीच नाहीये. जरा आपल्या आजूबाजूला डोळसपणे पाहिलं तर अंधश्रद्धेचा हा पडदा आपोआप गळून पडेल. जागतिक पातळीवरती पुरोगामी महाराष्ट्र ही ओळख आपण अभिमानाने मिरवतो. पण या अस्मितेवरती मोठं प्रश्नचिन्ह उभं करत कॅप्टन अशोक खरातचे कारनामे समाजाच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घालतायत. आजच्या झिरो अवरच्या या दुसऱ्या भागामध्ये विकृत अशोक खरात याच्याशी संबंधित घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत आणि त्यावर सुरू असलेल्या राजकारणावरती आपण बोलणार आहोत. पण याच मुद्द्याशी संबंधित आमचा दुसरा प्रश्न आहे. तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला. आमचा दुसरा प्रश्न आहे, भोंदूबाबा अशोक खरात याचे काळे कारनामे पाहता त्याला कोणती शिक्षा व्हायला हवी? जन्मठेप, मरेपर्यंत तुरुंगवास का फाशी? तुमचं मत जरूर आम्हाला कळवा. तर गेल्या आठवड्यामध्ये अशोक खरातचं प्रकरण उजेडात आलं आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली. या प्रकरणामध्ये कॅप्टन खरातशी असलेल्या संबंधांमुळे राज्याच्या महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांना आपलं पदही गमवावं लागलं. खरं तर हे प्रकरण जितकं वरवर दिसतंय त्यापेक्षा त्याचा तळ फार खोल आहे आणि यात अनेक कुकर्मांचा गाळ साचलेला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे शोधण्यासाठी सध्या तपास पथकानंही खरातच्या सभोवतालचं वलय भेदायला सुरुवात केली आहे. या केसमध्ये शक्तीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आणि मोठी हिंमत दाखवली आणि तिच्या सामर्थ्यामुळे आता पोलिसांनी आवाहन केल्यानंतर आणखीन काही पीडित महिला पुढे आल्यात. आतापर्यंत अशोक खरातच्या विरोधात लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या आरोपाखाली 6 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. हा आकडा वाढणार हे खरं तर डोळे झाकून सांगताही येत आहे. प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाचं नेतृत्व तेजस्विनी सातपुते करतायत आणि आजही एसआयटीकडनं 5हून अधिक तास खरातची चौकशी सुरू आहे. अजूनही किंवा आता 8 तासांच्या वरती व्हायला आले. पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी अशोक खरातशी संबंधित कार्यालयांची तपासणी करायला सुरुवात केली आणि या तपासणी दरम्यान पीडित महिलाही पोलिसांच्या सोबत होत्या. महिलांच्या जबाबानुसार तपासात एकही पुरावा सुटू नये यामागचा हा हेतू होता. खरात महिलांना कसा जाळ्यात अडकवत होता याबाबतही पथकाकडनं सखोल तपास केला जातोय. हा भोंदूबाबा कसा फसवत होता महिलांना, ऐकूयात आमच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीमधनं. पूजाविधींच्या नावाखाली अशोक खरात महिलांचं लैंगिक शोषण करत होता आणि लैंगिक शोषण केल्यानंतर या पीडित महिलांवर तो अत्याचार करताना त्यांना एक प्रकारची भीती देखील घालत होता. यामध्ये प्लास्टिकच्या कातडीचा वाघ आणि नकली नाग
या नागाची जर आपण परिस्थिती बघितली तर अशाच पद्धतीचे बाजारात मिळणारे हे नाग हा भोंदू बाबा आपल्या पूजाविधीच्या दरम्यान वापरत होता आणि या पूजाविधीच्या दरम्यान हे नाग वापरत असताना या अशा पद्धतीच्या नागांनी त्यांना भीती घालायचा। लैंगिक शोषण केल्यानंतर त्यांना पूजाविधी करण्यासाठी नाशिकच्या सिन्नरमध्ये असलेल्या त्याच्या मिरगावच्या मंदिरात तो या महिलांना घेऊन जात असत आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीचे प्लास्टिकचे आणि रिमोटवर चालणारे नागांचा तो वापर करायचा। हे भोंदू बाबाचे सगळे कारनामे हे उघडकीस येताना पाहायला मिळत आहे। वेगवेगळे प्रकारचे पीडित महिलांचे अत्याचाराचे व्हिडिओ देखील या भोंदू बाबाचे समोर आल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी देवांचा वापर करून किंवा देवदेवतांच्या विधेचा वापर करून हा भोंदू बाबा त्याच्या जाळ्यात या महिलांना अडकवत होता। कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। तर अशी ही कथा आहे या भोंदू बाबाची। आता शक्ती पुढे आल्यानंतर अनेक पीडित महिला पुढे येत आहेत। विशेष पथकानंही पीडित महिलांना पुढे येण्याचं आणि तक्रार करण्याचं आवाहन केलेलं आहे। खरातला कडक शिक्षा होण्यासाठी एबीपी माझाही अशा पीडित महिलांना पुढे येण्याचं आवाहन करत आहे। या महिलांसाठी पोलिसांनी मदत क्रमांक जारी केलाय, तो आम्ही आता आमच्या स्क्रीनवरती दाखवणार आहोत। जर तुम्ही या भोंदू बाबाच्या नादी लागून शोषित झालेला असाल किंवा अशा पद्धतीच्या कुठल्याही घटनेमध्ये जर तुम्ही अडकलेला असाल तरी सुद्धा या नंबरवरती आपण संपर्क करू शकता आणि खास करून या विकृत कॅप्टनच्या विरोधामध्ये तक्रार करण्यासाठी या नंबरचा जरूर वापर करा आणि जास्तीत जास्त महिलांनी पुढे येऊन त्याच्या विरोधामध्ये तक्रार करणं या क्षणाला गरजेचं आहे। त्यामुळे मी पुन्हा एकदा आवाहन करते की या नराधमाला शिक्षा करण्यासाठी पीडित महिलांनी हिंमत करावी आणि पुढे यावं। आता या प्रकरणाचे पडसाद आज विधिमंडळामध्ये सुद्धा उमटलेले दिसले। खरं तर या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांचं नाव आल्यानंतर आणि त्यापाठोपाठ सत्ताधारी नेत्यांचे फोटो अशोक खरात सोबत दिसल्यानंतर विरोधकांच्या हातामध्ये सरकारवरती निशाणा साधण्यासाठी ऐकतं कोलतच होतं। हा राजकारणाचा विषय नाहीये असं म्हणत या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन आपण स्वतःच यावर सखोल निवेदन करणार आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला सांगितलं। मुख्यमंत्री काय म्हणाले आपण ऐकूयात। या संदर्भातली कारवाई ही आपल्या पोलिसांनी प्रोएक्टिव्हली केलेली आहे। याचा ट्रॅप तयार करून ती केलेली आहे। यामध्ये महिला इन्व्हॉल्ड असल्यामुळे त्यांची फसवणूकच झाली होती, पण त्या समोर यायला तयार नव्हत्या। त्यावेळेस त्यांचं योग्य पद्धतीनं त्यांना धीर देऊन आणि अशा पद्धतीनं आता काही महिलांनी तक्रार केलेली आहे। उर्वरित अजून काही महिला या संदर्भात तक्रार करतील। पण मुख्यमंत्र्यांचं हे आश्वासन येण्यापूर्वी काँग्रेसचे नाना पटोले, विजय वडेट्टीवार, ठाकरे सेनेचे भास्कर जाधव या मुद्द्यावरनं सभागृहात आक्रमक दिसले। या प्रकरणामध्ये चर्चा व्हायला हवी अशी मागणी नाना पटोले यांनी केली, तर यात अधिकाऱ्यांचीही नावं सहभागी आहेत असा आरोप वडेट्टीवार यांनी केला। चाकणकरांचा राजीनामा घेतला, पण त्या नेत्यांचं काय ज्यांचे फोटो खरात यांच्या सोबत होते असा प्रश्न विचारत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला। अध्यक्ष महोदय, आम्ही पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं। आम्ही या ठिकाणी अंध निर्मूलन कायदे आम्ही सभागृहामध्ये तयार करायचे। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून आम्ही सांगायचं। आम्ही जरा काय झालं की लोकांना गोमूत्र पाजायचं आणि आता त्या बुवाचं मूत्र प्यायला जाता तुम्ही, लाजा वाटत नाही? या भोंदू बाबांनी ज्या पद्धतीनं या महाराष्ट्राला बदनाम केलं, महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही अध्यक्ष महाराज। अधिवेशन चाललेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी ही चर्चा होणं गरजेचं आहे अध्यक्ष महाराज। याचा सोक्षमोक्ष लागणं गरजेचं आहे अध्यक्ष महाराज। महिला अध्यक्ष ज्या होत्या चाकणकरला, त्यांना राजीनामा दिला। मग ज्यांचे ज्यांचे फोटो आले त्यांनी राजीनामे द्यावेत ना। अध्यक्ष महोदय, यामध्ये राजकीय क्षेत्रातील लोक, काही IAS अधिकारी आहेत, IPS अधिकारी आहेत आणि त्याच्याबरोबरच या सगळ्यामध्ये काही महसूल विभागाचे अधिकारी आहेत आणि या सर्व अधिकाऱ्यांनी मिळून अध्यक्ष महोदय जे काही त्यांच्या बरोबर खरं तर या सर्व जे जे भेटलेत, जे व्हिडिओ क्लिप आलेत, व्हिडिओ क्लिपमध्ये आलेत, व्हिडिओमध्ये आलेत, त्या सर्वांचे CDR मोबाईलचे चेक केले पाहिजे।
आणि ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊत यांनीही राज्य सरकारवरती निशाणा साधला. पण हा निशाणा साधताना रुपाली चाकणकरांचा उल्लेख सॉफ्ट टार्गेट असा करत त्यांनी सरकारवरती गंभीर आरोप केलाय. पाहुयात संजय राऊत यांनी काय आरोप केलाय. या सगळ्या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा आपण घेतला, कारण त्या बाई सॉफ्ट टार्गेट होत्या. ते जे कोणी खरात बाबा आहेत त्यांना बळ देणारे लोक आपल्या मंत्रिमंडळात आहेत, त्यांनाही माहिती आहे. त्यांना वाचवायचं आहे, त्यांच्यापर्यंत धागेदोरे पोचू नयेत. मी असं म्हणालो की त्यांना सहआरोपी करा. तुम्हाला कोणाला तरी वाचवायचं आहे म्हणून काही काळापूर्वी जे दुसरं सरकार होतं त्याने म्हणे पाणी दिलं, अमुक केलं. हे अत्यंत थोतांडी प्रश्न आहेत किंवा भूमिका आहेत या, की तुमच्या मंत्रिमंडळातले जे भगतगण आहेत त्यांच्याविषयी तुमची भूमिका काय आहे. आपल्या दुसऱ्या प्रश्नावरती महाराष्ट्राने काय कौल दिलाय पाहुयात. जाऊयात पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न पुंदूबाबा अशोक खरातबद्दल आहे. अशोक खरातचे कारनामे पाहता त्याला कोणती शिक्षा व्हायला हवी? जन्मठेप, मरेपर्यंत तुरुंगवास का फाशी? मरेपर्यंत तुरुंगवास 40% लोकांचं म्हणणं आहे की मरेपर्यंत तुरुंगवास दिला जावा आणि 30% लोक जन्मठेप किंवा फाशी असं म्हणत आहेत. पण एकंदरीत अत्यंत कडक शिक्षा झाली पाहिजे एवढं नक्की. याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा एकदा भेटणार आहोत. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.